येत असतात आणि आपल्या लाडक्या गणरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवत असतात। हेच या गणपतीचं आपण रूप सध्या बघतोय सौरभ। गणपतीचं हे श्रीगणेशाचं रूप आहे। एक हात एक दात, चार हात, हातात पाश, अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर वाहन, लाल रंग, मोठं पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्र नेसलेला, लाल रंगाचं गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचं रूप आपण बघतोय। एकदंतम चतुर्हस्तम पाशम कुशधारिणम रदम च वरदम च विभ्राणम शकम ध्वजम रक्तलंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पे सुपूजितम असंच हे बाप्पाचं मनोहर रूप आपण बघतोय। खूप वर्णनं आहेत गणपतीची, वेगवेगळे श्लोक आहेत, मंत्र आहेत आणि या सगळ्या साक्षीने गणरायाची स्थापना केली जाते। पण आपल्या लाडक्या बाप्पासोबत प्रत्येकाचं एक वेगळं नातं सुद्धा असतं। त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप द्यायचा म्हटलं की अनेक जण भावुक सुद्धा होतात। कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आजचा दिवस हा काहीसा भावनिक करणारा असतो। त्यामुळे जड अंतःकरणानं कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागतो। तर सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी 15 दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती। घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना 10 दिवस कधी संपले कळलंच नाही। शहरात साजरा झालेल्या आनंदोत्सवाची आज सांगता होत आहे। गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळं आणि नागरिक आज बाप्पाला निरोप देत आहेत आणि विसर्जन मिरवणुकीत बाप्पाला निरोप देण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत विशेष तरुणांचा सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आहे। तर पुढच्या वर्षी देखील पुन्हा नवचैतन्य घेऊन आमच्याकडे मुक्कामाला या असं आवाहन करीत भाविक आता बाप्पाला निरोप देत आहेत। मुंबईतल्या लालबागच्या राजाची जगभरात ख्याती आहे। जगभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि इतकंच नाही तर जगभरातल्या लोकांसाठी मुंबईतला गणेशोत्सव, गणेश विसर्जन मिरवणूक हे सुद्धा एक कुतूहलाचा विषय असतो। त्यामुळे हे सगळं आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक सुद्धा या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत असतात। 1931 साली लालबागच्या राजाची स्थापना पहिल्यांदा करण्यात आलेली होती। अत्यंत छोटं हे मंडळ होतं, पण आज देशभरात जगभरात लालबागच्या राजाचे भक्त आहेत। सेलिब्रिटी असतील, उद्योगपती किंवा सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम